हॅलो फ्रेंड्स, क्रिएटिव्ह प्रांजल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील अशी आंबट गोड चटपटीत आळूवडी. तर ही आळूवडी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी काही आळूची पानं घेतलेली आहेत, जी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. या ठिकाणी घेतलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि या ठिकाणी मी घेतलेलं आहे चिंचगुळाचं कोळ. म्हणजेच मी ते चिंचेचे 2-3 बुटके भिजवून त्याच्यामध्ये गूळ टाकून ते गाळून पाणी तयार केलेलं आहे. तर चिंचगुळाच्या पाण्याने काय होतं, आपल्या आळूवड्याने आपल्या घशामध्ये खवखवत नाही आणि आळूवड्या छान आंबट गोड टेस्टी होतात. तर त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची ठेचा. तसेच या ठिकाणी मी घेतलेला आहे थोडासा ओवा, जो मी हातावरती कुस्करून घेतलेला आहे. या ठिकाणी मी घेतलेले आहेत पांढरे तीळ, जे मी 1 चमचा घेतलेला आहे. या ठिकाणी मी घेतलेली आहे धना पावडर, ही बेडगी लाल मिरची घेतलेली आहे 1 चम्मच आणि इथे थोडीशी घेतलेली आहे हळद. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण आळूवडीसाठी पीठ भिजवून घेऊयात. तर मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकले आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ. आता या पिठामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि आता सगळ्यात शेवटी आपण इथे चिंचगुळाचं पाणी घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत. तर इथे जास्त पाणी नाही घालायचं आहे, कारण आपल्याला हे पीठ खूप पातळ नाही करायचं आहे, थोडंसं घट्टसरच करायचं आहे. तर असं म्हटलं जातं की आळू खाल्लेली चांगली असते. आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी आळू खावी, कारण चुकून जर कधी आपल्या जेवणामधून आपल्या पोटात एखादा केस गेला असेल, तर तो केस आळूमुळे जागेवरतीच विरघळून जातो. त्याचा आपल्या पोटाला किंवा आतड्याला कुठलाही त्रास होत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला आळूवडीसाठी पीठ भिजवायचं आहे. पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट पण नाही करायचं आहे. तर हे पीठ आपण 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. तर आता ही जी आळूची पानं आपण आणलेली आहेत, तर ती आळू आणताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आळूच्या पानाच्या ज्या शिरा आहेत त्या नेहमी अशा काळ्या कलरच्या असाव्यात. अशी काळ्या शिरांची आळू खायला चवीला खूप छान लागते. तसेच या आळूमुळे घशामध्ये खवखवल्यासारखं किंवा कापल्यासारखं होत नाही. आता ही जी आळूची पानं आहेत, तर त्याच्या पाठीमागून जो देठ आहे, तो आपण सुरीने अशा पद्धतीने काढून घेऊयात. तर हा देठ काढल्यामुळं काय होतं, तर आपण ज्यावेळेस पानांचा रोल तयार करतो, त्यावेळेस तो रोल छान असा एकदम फिट्ट बसतो आणि आपली आळूवडी एकदम छान होते. मधली मोठी शिर आपण सुरीने कापून घेतलेल्या आहेत. तसेच या जे राहिलेल्या बाकीच्या साईडच्या छोट्या शिरा आहेत, त्या आपण अशा पद्धतीने लाटण्याने दाबून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपलं हे जे पीठ आपण भिजवायला ठेवलं होतं ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे. आता आपण ते पानांवरती लावून घेऊयात. तर हे पीठ लावताना नेहमी पान हे उलटे ठेवायचे आणि उलट्या साईडला आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे. कारण जेव्हा आळूवडीसाठी आपण रोल गुंडाळणार आहोत, तेव्हा ही उलटी बाजू आतमध्ये जाणार आहे आणि जी आपली सुलटी बाजू आहे ती बरोबर आळूवडीमध्ये बाहेर येणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण पानावरती हे असं पीठ लावून घ्यायचं आहे. तर खूप जास्त पीठ पण नाही लावायचं आहे, असं थोडंसंच पीठ लावायचं आहे. आणि एक पेज झालं की आपल्याला त्याच्यावरती आळूचं दुसरं पान ठेवायचं आहे आणि आपण जे पहिलं पान ठेवलेलं आहे, तर त्याच्या एक विरुद्ध बाजूने आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे. जे मी ठेवलं आहे अशा पद्धतीने उलटं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या पानाला सुद्धा आपण अशाच पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत. तर हे आपण 3, 5, 10 आपल्याला हवे तितके पानं आपण त्याच्यावरती लावून घेऊ शकतो. तर आपण जी आळूवडी बनवणार आहोत ती आपल्याला किती मोठी बनवायची त्यानुसार आपण पानांची संख्या कमी जास्त करू शकतो. तर मी या ठिकाणी एकावर एक अशी 5 पानं लावून घेणार आहे.
आणि आता या ठिकाणी आपण या पानांचा रोल गुंडाळून घेऊयात. तर अशा पद्धतीने दाबून आपल्याला रोल हा गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून रोलच्या आतमध्ये हवा राहिली नाही पाहिजे. आतली हवा पण आपल्याला अशी बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून रोल हा आपला सैल नाही पडला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपला आळूवडीचा रोल तयार करून झालेला आहे. तर आता दोन्ही साईडचे जे मोकळ्या बाजू आहेत त्यासुद्धा आपल्याला आतमध्ये दाबून घ्यायच्या आहेत. तर त्या बाजूला आपण पीठ लावून अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा रोल पूर्ण पॅक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला हा आळूवडीचा रोल तयार झालेला आहे. तर याच पद्धतीने आपण इतर पानांचे सुद्धा छान असे फिट्ट रोल तयार करून घेऊयात. तर अशा पद्धतीने इतर राहिलेल्या सर्व पानांचे सुद्धा आपण असे रोल तयार करून घेतलेले आहेत. तर आता हे रोल आहेत ते आपण उकडण्यासाठी लावूयात. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे 1 ग्लासभर पाणी आणि त्याच्यावरती मांडते आहे ही वड्या उकडायची चाळण. तर ही चाळण मांडली आहे आणि या चाळणीमध्ये आता आपण वड्या ठेवून त्या उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत. तर अशा पद्धतीने चाळणीमध्ये या वड्या ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम हीटवरती 10 मिनिटं याची वाफ काढून घ्यायची आहे. तर 10 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकता इथे गरमागरम आपल्या आळूवड्या उकडून झालेल्या आहेत. तर जास्त वेळ आळूवड्या उकडायला लागत नाही. 10 मिनिटांमध्ये छान अशा वड्या उकडल्या जातात. तर आता या आपण थंड करून घेऊयात. तर या ठिकाणी आपले आळूचे रोल थंड झालेले आहेत आणि आता आपण त्याचे हव्या तशा आपल्याला वड्या कापून घेऊयात. तर या ठिकाणी आपण आपल्या सर्व रोलच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर त्या आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. तर मी या ठिकाणी तेल गरम करायला मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी वडी टाकून ते छानपैकी तापले का ते चेक करते. तर आपलं तेल छान असं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये वड्या सोडून आपण या वड्या छान अशा फ्राय करून घेऊयात. तर खूप जास्त वड्या एकदम तेलामध्ये नाही सोडायच्या आहे. तर थोड्या थोड्या वड्या सोडून आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. तर मीडियम हीटवरती छान अशा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या एकदम अशा खुरखुरीत आणि खुसखुशीत होतात. तर आपल्या या वड्या तयार होत आलेल्या आहेत. तर पाहू शकता खूप छान असा रंग या वड्यांना आलेला आहे आणि आपल्या या वड्या तळून तयार झालेल्या आहेत. तर छान अशा आंबट गोड चवीच्या खरपूस आणि कुरकुरीत अशा वड्या तयार होत आलेल्या आहेत.